जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा तडकत्या भडकत्या मिनी ब्लॉगमध्ये. यांनी ना आमचा रस्ता अडवला होता भाऊ. मग आम्ही काय थांबणार आहे काय, मग सस्ती ऑफरोडिंग केली आणि इथून निघालो. आणि आम्ही आता आलो होतो निमदरीला देवीचं दर्शन घ्यायला, रेणुका मातेचं. वडजला आणि धामण केलं पण पुढे जायचं होतं. मग सगळ्यात पहिले ना इथून तेल घेतलं देवीसाठी. आणि इथं भरपूर लाईन होती. म्हटलं आता लाईनीत आपल्याला थांबावं लागणार आहे, पण त्याच्या आधी म्हटलं हातपाय धुवून येऊ इथं नदीमध्ये. नदीत येऊन हातपाय धुतले आणि आतमध्ये काय मला व्हिडिओ घ्यायला जमलं नाही. मग आहे ना देवीचं दर्शन घेतलं आणि गुरुदत्तांचं दर्शन घेतलं इथून. आणि इथून निघालो. म्हटलं चला, कारण की आता आपल्याला पुढे जायचं होतं वडजला. मग इथून निमदरीवरून निघालो आणि डायरेक्ट आहे ना खंडेराया देवस्थान वडज इथं आलो. सगळ्यात जास्त गर्दी वडजला होती बरं का, तळी वगैरे भरली. आता म्हटलं चला निघूया, बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण की पुढं परत धामणगेला जायचं होतं. म्हटलं उशीर होईल. आणि फालतू आहे ना आपल्या ड्रायव्हिंग स्किल्स नाही दाखवायच्या बरं का. इथं लांब गाडी लावायची आणि पायी पायी 1-2 यायचं. इथं गर्दी किती, कोणी सांगितले एवढ्या गर्दीत गाडी आणा आणि थांबा आणि टाइमपास करा. मग जाऊ दे म्हटलं, नाही का आपण तशी पण आपली SS आणली होती मर्सडीज. मग इथून आहे ना आम्ही डायरेक्ट दामणगेला आलो आणि इथं पण तळी घेतली. इथं पण गर्दी होती बरं का, पण तशी एवढी गर्दी नव्हती. पटकनी दर्शन घेतलं. ह्या माणसाचं म्हणणं होतं, तुला माहिती का मी कोण आहे, मला आतमध्ये सोड. भाऊ पोरगा लय भारी बोलला त्याला, लाईनीत जावं बाकीच्या काय वावळलं ठीक आहे. आणि बरोबर आहे, ते पण खरं आहे म्हणा. नंतर आहे ना तळी वगैरे भरली, इथं खोबरं उधळलं आणि इथून आहे ना देव घेतले आपले सगळे. देव आणले होते दाखवायला देवाला. इथून निघालो. आणि भाऊ जर तुम्ही यात्रेला आणि शेवरेवड्या नाही घेतल्या, मग भाऊ काय केलं काय तुम्ही आयुष्यामध्ये. मग आहे ना इथून शेवरेवड्या घेतल्या आणि इथून निघालो घरी येऊन. आपलं जोर चॅलेंज पूर्ण केलं. आजच्यासाठी एवढंच. मोर मिनी ब्लॉगसाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा. राम राम.